नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नगरी लाईफ चॅनलमध्ये। तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील केडगाव या भागातील रेणुका माता मंदिरामध्ये। तर आपण या मंदिराबद्दल आणि या ठिकाणचा जो उत्सव असतो त्याबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। तर चला बघूयात। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारावर। तर चला बघूयात आपण या रेणुका माता मंदिराबद्दल पूर्ण माहिती। तर नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे या चॅनलमध्ये। तर सर्वप्रथम परिचय द्या। नमस्कार, माझे नाव शुभदा प्रवीण आचार्य। मी इथली रवींद्र देवीदास गुरव यांची मुलगी आहे। माझे वडील रवींद्र देवीदास गुरव इथले ट्रस्टी आहेत। म्हणजे इथले सर्व विश्वस्त जे पुजारी आहेत, जे गुरव, ते सर्व या मंदिराची देखभाल करतात। परत नाही का सर्व या मंदिराच्या आई साहेबांची प्रत्येकाकडे एक सेवा असते, ती सेवा करतात। तर आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की आई साहेब म्हणजे मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की माहूरगड सर्वात मूळ पीठ म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी माहूरगड हा जो फोटो आहे वरती, हा जो माहूरचा फोटो आहे, त्या माहूरच्या फोटोच म्हणजे मूळ ठाण आहे ते माहूर आहे। त्याच आपण एक शक्तिपीठ म्हणून किंवा एक ठाणं म्हणून महाराष्ट्राचं दैवत म्हणून आपण श्री रेणुका देवी केडगाव यांच्या सर्व कृपेने 10 दिवस आई साहेबांचा जो यात्रा उत्सव असतो ती खूप मोठी यात्रा भरते। म्हणजे पंचक्रोशीत महाराष्ट्रातले लांब लांबून भाविक ह्या देवीला दर्शनासाठी येतात। आणि जे मेन वैशिष्ट्य म्हणजे ही नवसाला पावणारी देवी आहे। 10 दिवसामध्ये तुम्ही जे जे बाकीचे म्हणजे बरेच जण लोक नवस करतात ते 10 दिवसामध्ये यात्रा उत्सवामध्ये फेडतात ते नवस। आणि आपल्या इथं यात्रा उत्सवामध्ये जे नवरात्र उत्सव आहे त्याच्यामध्ये अजून कोणते कोणते या ठिकाणी कार्यक्रम किंवा असे? सर्वप्रथम पहिल्यांदा पाहणार आहोत पहिल्या दिवशी आपण ही घटस्थापना म्हणजे 22 सप्टेंबर या रोजी आपली घटस्थापना होती। तर या दिवशी आपल्या आई साहेबांच्या म्हणजे त्यांच्याच कृपेने आपण घटस्थापनेची एक म्हणजे एक पहिली माळ म्हणजे घटस्थापनेची एक कार्यक्रम होतो। त्यानंतर 5वी माळ म्हणजे ही कुंकुमार्चनाचा कार्यक्रम असतो, फार मोठा कार्यक्रम असतो तो। तर ती 5व्या माळीला होतो। आणि पंचमी म्हणतो आपण त्याला, ललित पंचमी म्हणतो। आणि सप्तमी म्हणजे असं खास वैशिष्ट्य आहे की 7वी माळ म्हणजे या देवीची प्रमुख यात्रा। म्हणजे 7व्या माळीला खूप मोठी यात्रा भरते। म्हणजे 10 दिवस तर असते पण 7व्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात लांब लांबून लोक येतात। म्हणजे जी एक खरा दिवस असतो तो 7वी माळीचा असतो। आणि 7व्या माळीला आम्ही इथे वरती फुलोरा पण बांधतो देवीसाठी। देवीचा जो मेन हे असतो म्हणजे एक नैवेद्य म्हणतो त्याला फुलोरा म्हणतात। तर तो त्यामध्ये सर्व अलंकार असतात आई साहेबांचे आणि ते आपण कडकण्याचा प्रसाद म्हणतो। तो कडकण्याचा प्रसाद 7व्या माळीला बांधला जातो। आणि 9व्या माळीला होम हवन म्हणजे इथं होमाची पूजा केली जाते। आणि 9मीला होम म्हणतो आपण तर ती होम 9मीचा आई साहेबांचा 9मीच्या दिवशी करतात। आणि दसऱ्याला तर सांगताच होते, पूजा आलेली आहे त्यांच्याकडे। त्यामुळे इथे वंशम परंपरागत हे गुरवच पुजारी आलेले आहेत। आणि त्यांच्याच सगळ्या याच्या डेलीची आरती ही सकाळी आमची 7ला 7:30ला पूजेला लागतात। पूजा झाली की मग 8:30 वाजता आरती असते, ते डेली असते। आणि मंगळवारी ही महापूजा असते। आणि दुपारी 4 वाजता उत्तर पूजा केली जाते। मंगळवारी 2 टाइम असते, बाकी इतर वेळेस आपली रेग्युलरली 1 टाइमच पूजा असते। नवरात्र उत्सवामध्ये सकाळी पहाटे 5 वाजता आरती असते, तेव्हा 3:30 वाजताच पूजेला लागतात। आणि ती सकाळची जी पहाटची पूजा असते ती पहाटची आरती असते ती 5 वाजता असते। आणि संध्याकाळची आरती असते ती 9:30 वाजता असते। हो, 9 दिवस दोन्ही टाइम आरती असते। 9व्या दिवशी होमाची सुरुवात ही सकाळीच होते। 12 वाजता आहुती पडते, जी मेन असते ती आहुती 12 वाजता पडते। 12 नंतर परत आई साहेबांची आरती होते 12:30 ते 1च्या दरम्यान आरती होते। आणि मग तेव्हा तो जो नारळ असतो तो आहुती पडली का मग तेव्हा होमाची पेटतो आणि होमाची सांगता म्हणजे होते असं असतं। तेव्हा 9मीचा होम हा विधी ते सर्वजण लाइटिंग वगैरे सगळं, परत इथं ते बॅरिकेड्स लावणं, परत तुमची बाहेरची नाही का म्हणजे स्टॉल्स वगैरे असतात ते असतात तिथे भरपूर प्रमाणात तयारी असते। म्हणजे असं खास बाहेरून लोक नाही का हे स्टॉल्स वगैरे लावतात, परत नाही का पाळणेवाले असतात,
परत अजून खेळणी वगैरे सर्व प्रकारचे दुकानं येतात, ते होतं. ती खूप मोठी यात्रा, पंचक्रोशीतली यात्रा. म्हणजे 7व्या दिवशी मोठी यात्रा. हो, 7व्या दिवशी तर असतेच मोठी, 7व्या माळीला. परंतु म्हणतो ना, पंचक्रोशीतली सर्वात मोठी यात्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे. प्रथम तर आपण सर्वप्रथम जेव्हा गेटच्या आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला 3 वृक्ष मिळतात. म्हणजे एक पिंपळ, एक बेल आणि एक लिंबाचं. हे 3 खूप जुने आहेत. म्हणजे त्यांची मी वयोमर्यादा पण सांगू शकत नाही. हे खूप जुने आहेत आणि त्यांच्याच तिथे खाली झाडाखाली मुंजोबाचं ठाणं आहे. त्याच्या पुढे थोडं आले का तुम्ही काळभैरवांचं मंदिर दिसतं तुम्हाला. काळभैरवांचं मंदिर दिसलं का आईसाहेबांचं, म्हणजे मग आईसाहेबांच्या इथून दर्शन घेतलं का आपण जे पाठीमागे जातो तर तिथे महादेवांचं एक मंदिर आहे. महादेवांचं मंदिरानंतर मग पांडुरंगांचं मंदिर आहे. पांडुरंगाच्या नंतर महिषासुरमर्दिनी आणि अजून एक महादेवाचं मंदिर आहे. तर असं आपण हे करून, तर मी माझ्या वडिलांकडून ऐकलेलं आहे की ही 7वी पिढी चालू आहे त्यांची. म्हणजे हो, तर ही 7वी पिढी चालू आहे. तर मी पाहते तसं तर माझे आजोबा पंजोबांना तर नाही बघितलं, पण मग आजोबा नंतर वडील नंतर असे हे पाहिलेले खापर पंजोबा पण पाहिलेत, पण खापर पंजोबा वगैरे पाहिलेलं नाही. पण 7वी पिढी चालू आहे ही. म्हणजे वंशम परंपरागत जे आलेले आहे हे गुरव, म्हणजे म्हणतो ना गुरव पुजारी, हे जे वंशम परंपरागत ही त्यांची चालीरीती, ही रूढी आणि ही पिढी चाललेली आहे, ही 7वी पिढी आहे. दसऱ्याच्या दिवशी जर आपण पाहिलं तर दसऱ्याच्या दिवशी आपण ही शस्त्रपूजा, म्हणजे इथं शस्त्रपूजा केली जाते. म्हणजे त्रिशूळ असतं, तलवार असते, म्हणजे जे आईसाहेबांचे जे आयुध आहेत, जे आईसाहेबांचे जे शस्त्र आहेत त्यांची पूजा केली जाते. त्या दिवशी खास तो मान असतो. त्या दिवशी दसऱ्याच्याच दिवशी ही शस्त्रपूजा केली जाते. आरतीच्या अगोदर आपली शस्त्रपूजा होते आणि आपण मग देवीच्या आरतीला सुरुवात. त्यावेळेस आपण रंगरंगोटी, म्हणजे आपण जे कलरिंगचं काम आहे ते सर्व मंदिरांना कलरिंगचं काम परिपूर्ण झालेलं आहे. आणि जे आपली फ्लावर सजावट, म्हणजे फुलांची जी सजावट असते ती ह्या इथून कमानीपासून पूर्ण, म्हणजे आतला जे आहे गाभारा हा पूर्ण फुलांनी सजवलेला असतो. पूर्ण गाभारा हा फुलांनी सजवलेला असतो. आणि संपूर्ण मंदिराची कलरिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे कळसापासून तर थेट डायरेक्टली गेट पर्यंत, म्हणजे डायरेक्टली तुमचं प्रवेशद्वार किंवा प्रवेशद्वारापासून तर कळसापर्यंत हे पूर्ण कलरिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे. होम हवनाच्या दिवशी आपण कुमारिका पूजन करतो. मेन कुमारिका पूजनाचं खूप महत्व आहे. तर कुमारिका पूजन असतं, म्हणजे ज्या भाविक असतील किंवा कोणी असतील तर त्या लहान मुलींचं कन्यापूजन केलं जातं. त्या दिवशी त्याला खूप महत्व. कोजागिरी पौर्णिमेला आपल्या इथे कोजागिरी पौर्णिमा पण भरते. कोजागिरी पौर्णिमेला आपण मसाला दूध हे आईसाहेबांना नैवेद्य अर्पण करतो आणि तसेच ते जो नैवेद्य आहे तो भाविकांना आपण वाटप करतो. धन्यवाद मॅडम, तुम्ही छान अशी माहिती सांगितली आपल्या या रेणुका माता मंदिराबद्दल. धन्यवाद मॅडम. धन्यवाद, थँक्यू. सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळींनो, हे होते आपल्या केडगाव मधील रेणुका माता मंदिराची माहिती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.